मी तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं? यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कार्य म्हणता येतं. आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला. काय आपण बोलतोय? उचलली जीभ लावली टाळ्याला. तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता. जयतराव, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं मैं बातें अपने ताकत से ज्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज्यादा. त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये. तत्पूर्वी एक आव्हान मी विशेषतः माझ्या समोरच्या सन्माननीय सदस्यांना त्या ठिकाणी करतो. आपण अर्थसंकल्पाला जरूर त्या ठिकाणी दोष द्या, तो तुम्हाला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये तो आहे. मला तो दोष दिला तरी मला काही वाटणार नाही, कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण या भावनेच्या भरात बोलताना जिव्हारी लागेल अशा प्रकारचं कोणावर अन्याय होईल अशा प्रकारे किंवा देशाच्या विकासात केलेल्या योगदानामध्ये कृतज्ञता ठरतील अशा पद्धतीची विधानं कृपया करू नयेत. मी त्या विधानाचा उल्लेख पण अध्यक्ष महोदय करत नाही, परंतु काही काहींनी बोलताना अशी काही उदाहरणं केली की आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, ह्या सभागृहाची परंपरा काय, याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता. सन्माननीय सदस्य इथं वडेट्टीवार साहेब आहेत, एकेकाळी ते राज्याचे विरोधी पक्ष नेते देखील होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. परंतु त्यांनी भाषण करत असताना अध्यक्ष महोदय शेवटी भावनेच्या भरात स्मारक बांधा. अरे कुणाची स्मारक बांधा? कशाची स्मारक बांधा? नाहीतर 2019 मध्ये तुमची स्मारक बांधण्याची तयारी करा. 29 मध्ये कुणाची स्मारक? आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारक बांधायला निघाला. काय आपण बोलतोय? उचलली जीभ लावली टाळ्याला. ही काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय? असं ते बोलून गेले. एकेकाळी ते मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी पण होते. तर निवडणुकीत जय असतो, पराजय होत असतो, परंतु त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणं किंवा 2024 मध्ये यांचा दारुण पराभव होऊन देखील आम्ही तुमच्याविषयी कधी स्मारक तुमची बांधा असं म्हणलं? म्हणण्याचं कारण पण नाही. परंतु अध्यक्ष महोदय ही कुठली पद्धत की 2000 हो का, यांना जर अरे म्हणता येत असेल तर मलाही कार्य म्हणता येतं. परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो. नको बाबा, राज्याची जनता बघत असते. आज 12-13 कोटी जनता हे सगळीकडे लक्ष त्या ठिकाणी देत असते. परंतु अध्यक्ष महोदय काही तर हे बोलता बोलता हे सरकार पेडर रोड, मलबार हिल श्रीमंताचं आहे, गरिबांचं नाही. काय गरिबांचं नाही? उलट या सरकारने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटवण्याच्या करता प्रयत्न केलेला आपण सगळ्यांनी बघितला. जास्तीत जास्त डायरेक्ट लाभ देण्याचा प्रयत्न करणार महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिलं सरकार आहे यांनी डायरेक्ट लोक सभासदांना डीबीटी मध्ये पैसे त्या ठिकाणी दिलेले. हे कुणीच त्या ठिकाणी ह्याच्या पाठीमागच्या काळामध्ये केलेलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, काही जण आवेशामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण अशा सर्वोच्च सन्मानाने गौरवलेल्या आणि ज्यांच्याकडनं भारताच्या जडणघडणीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मोलाचं योगदान मिळालेलं आहे अशा सामाजिक क्षेत्रात, त्यातही आरोग्य क्षेत्रात ज्यांनी नेहमीच एक हात देण्याचं काम केलेलं आहे, त्या टाटा समूहाविषयी देखील अपमान होईल अशा प्रकारचं वाक्य बोलून दाखवलेलं आहे. आणि त्या वाक्याचा उच्चार करणं देखील अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी उचित वाटत नाहीये. टाटा समूहाविषयी एक आदराचं स्थान हे आपल्या देशाला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण आहे आणि भारतीयांच्या मनामध्ये देखील आहे. आणि त्याच्यामुळं असे अनुद्गार आपल्यासारख्या काही सन्माननीय सदस्यांनी विरोधी पक्षाच्या काढणं, त्यांच्या मुखातनं ऐकल्यावर अध्यक्ष महोदय वाईट वाटतं. बोलण्याचा कोणाचा व्यक्तिगत अपमान होईल असं कोणी या सभागृहामध्ये बोलता कामा नये असंही मी त्या ठिकाणी म्हणेन. काही म्हणले की कुठं गेला तुमचा वादा, त्याच्यामध्ये असंही अनेकांनी भाषणात विचारलं. आणि स्मारक बांधण्याची आणि सन्माननीय व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं मैं बातें अपने ताकत से ज्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज्यादा. त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये.
तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता। जयंतराव, काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येतं आणि मला शेरशायरी सुचते। या अर्थसंकल्पात मागील काही वर्षांमधल्या योजना बंद केल्याचा प्रसार माध्यम पण अध्यक्ष महोदय सातत्याने दाखवतात आणि सभागृहातल्या पण काही सदस्यांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी केला। मला अध्यक्ष महोदय या निमित्तानं सांगायचंय, काही योजना ह्या त्या वेळेस उद्भवलेल्या परिस्थितीनुसार केल्या जातात। आता मागच्या काळामध्ये करोना होता, करोनाच्या काळामध्ये काही वेळेस अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्याच्या करता काही योजना आणलेल्या होत्या। करोनाचा काळ गेल्यानंतर त्या आपण लागू करत नाही, नंतर त्या ठिकाणी थांबवतो।